निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच हतबल झालेल्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम विमा कंपनी करीत असून नुकतीच मोर्शी तालुक्यात येत असलेल्या मंगरुळ शेत शिवारात पिकांचा सर्वे करण्याकरता आलेल्या विमा कंपनीच्या एजंटनं शेतकऱ्यांना 5,000 रुपयाची मागणी केली। पैसे न दिल्यास तुमचे विमा प्रकरण देखील मंजूर होणार नाही ही धमकी वजा भीती देखील शेतकऱ्यांना दाखवली। त्यावेळी शेतकऱ्याने आपली परिस्थिती कथन करून अनेक प्रकारच्या विनवण्या केल्या। मात्र एजंट महोदय शेतकऱ्याच्या विनंतीला प्रतिसाद देत नसल्यानं विमा कंपनीच्या विकी वानखेडे नावाच्या या एजंटला शेतकऱ्यांनी चांगला चोप देऊन शिरखेड पोलिसांच्या हवाली केलं आहे। संपूर्ण जिल्ह्यात कुठेही असा प्रकार आढळल्यास माहिती देण्याचं आवाहन शेतकरी नेते अमित अढाव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे। मोर्शी तालुक्यामध्ये मंगरुळ हे जे गाव आहे, या गावामध्ये पीक विमा कंपनीचे जे काही प्रतिनिधी सर्वे करासाठी फिरत आहे ते गावातल्या शेतकऱ्यांना अक्षरशः लुटत आहे। त्याचं एक प्राथमिक उदाहरण म्हणजे हे 5,000 रुपये शेतकऱ्याला मागत होता का तुमचं नुकसान जास्त टाकतो, तुमचं नुकसान कमी झालेलं आहे, तुम्ही पैसे जर दिले तर तुमचं नुकसान आम्ही जास्त टाकून तुम्हाला दिवाळीपर्यंत पैसे भेटन। आणि आम्ही आलो, याचा मला फोन आला आहे, शेतकरी आहे अनिकेत मोहोळ यांचा मला फोन आला का असं प्रकरण झालं। आमचे सर्व कार्यकर्ते शेतकरी चळवळीतले आम्ही इथं हजर झालो आणि यांनी अक्षरशः आमच्या समोर पैशाची मागणी केली आणि याला आम्ही आमच्या पद्धतीनं चोप दिला। माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्यातील जे काही पीक विम्याचे सध्या सर्वे चालू आहे हे कोणत्याही शेतकऱ्यांनी यांना पैसे देऊ नये, पैसे देऊन सर्वे करू नये, हे प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना। आणि जे लोक पैसे मागत त्या संदर्भात आम्हाला तक्रारी करा आणि आमच्याशी संपर्क करा। न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।